नमस्कार, मैं विलास उर्पड़े फिर स्वागत करता हूं आपका आपके अपने वेब न्यूज चैनल सुप्रीम पावर पर। दोस्तों, हम देश प्रदेश, आपके जिले और आपके क्षेत्र से जुड़ी खबरों को प्रकाशित करते रहते हैं। तो आप हमारी खबरों को देखने के साथ साथ हमारे चैनल से सीधे जुड़ सकते हैं, सिर्फ और सिर्फ इस लाल बटन को दबाकर और हमारे चैनल को सब्सक्राइब कर। सागोली क्षेत्रामध्ये पहिल्यांदाच अशी घटना घडली की नानाजी पटोले जे आहेत त्यांनी खूप कमी मतांनी, फक्त 208 मतांनी त्यांनी विजय प्राप्त केला आणि आपण 208 मध्ये त्यांना पराजय केला। काय सांगाल? सर्वात आधी सगळ्यांना माझा नमस्कार। साकोली विधानसभा क्षेत्राच्या ज्या निवडणुका नुकत्याच झाल्या, या निवडणुकांमध्ये खऱ्या अर्थानं विचार केला तर आम्ही ईव्हीएम मशीन, ज्याच्यामध्ये आमच्या ग्रामीण भागातली जी सर्वसाधारण जनता आहे, ही जनता ज्या ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून आपलं मतदान करतं, त्या ईव्हीएम मशीनमध्ये आम्ही 658 मतांनी समोर राहिलो। परंतु कर्मचाऱ्यांचे मतदान ज्या पद्धतीने होतात, ज्याला आपण टपाली मतदान म्हणतो, त्या टपाली मतदानामध्ये वर्तमान आमदार नानाभाऊ पटोले हे काही मतांनी समोर राहिले। त्याच्यातून जी आमची जी लीड होती 658 मतांची, ती वजा केल्यानंतर 208 मतांनी फक्त नानाभाऊ विजयी झाले। भाऊ, देवाभाऊ लाडकी बहीण योजना आणि जिथे तिथे बॅनर लागलं देवाभाऊ म्हणून, यावर आपलं काय मत आहे? काय सांगाल? लाडकी बहीण योजनेचा यामध्ये काही फरक दिसला का? निश्चितपणे, म्हणजे आमच्या ग्रामीण भागामध्ये लोकांची जी आर्थिक परिस्थिती आहे, ही आर्थिक परिस्थिती नाजूक आहे। शेतीवरती आधारित सर्व कुटुंब आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये ही जी योजना आहे, ही योजना आमच्या महिला भगिनी ज्या आहेत त्यांच्यासाठी एक मोठा आर्थिक आधार म्हणून ही योजना उभी राहिली। आणि ज्या छोट्या छोट्या मनातल्या इच्छा असतात, भावना असतात, आमच्या ग्रामीण भागातल्या महिला खूप बोलून दाखवत नाही, पण त्यांना पण रोज आपल्या अधिकाराचे पैशांची गरज असते आणि या योजनेच्या माध्यमातून आता त्यांना 1,500 रुपये महिना हे त्यांच्या अधिकाराचे, त्यांच्या हक्काचे पैसे आता त्यांच्याजवळ आहेत। तर निश्चितपणे त्यांना त्याची मदत होईल आणि आमच्या ग्रामीण भागातल्या सर्व महिला भगिनी या योजनेमुळे खूप खुश आहेत। हा धान प्रदेश म्हणजे धान प्रधान म्हणजे क्षेत्र आहे भंडारा, साकोली, आणि शेतकऱ्यांचे प्रश्न खूप असे रखडलेले आहे आतापर्यंत। म्हणजे काही विकास पण इथे झालेला आहे आणि खूप काही लोक नानाभाऊकडे पण नाराजगी व्यक्त केलेली आहे। त्यांनी काय सांगाल? बघा, नाना भाऊंना इथल्या जनतेने बराच वेळ दिला, म्हणजे मागच्या 25 वर्षापासून ते या भागाचं प्रतिनिधित्व करतात आहेत। पूर्ण ताकद, सर्व मतदान लोकांनी त्यांना दिलं, त्यांना आमदारही बनवलं, त्यांना खासदारही बनवलं। पण हे सर्व करत असताना या भागातले जे शेतकरी आहेत किंवा ग्रामीण भागातले लोक आहेत, त्यांच्या अपेक्षा सुद्धा होत्या। आणि आता 25 वर्षापासून म्हणजे इतक्या सिनियर आमदाराकडनं किंवा नेत्याकडनं छोट्या कामांची कोणाला अपेक्षा नसते, किंवा 5 लाखाचा रस्ता द्या, 10 लाखाचा रस्ता द्या, किंवा एखादा सभागृह द्या। त्यांच्याकडनं मोठ्या कामांची अपेक्षा होती, किंवा इथले जितके सिंचनाचे प्रकल्प आहेत ते पूर्णत्वास जावे, किंवा शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये मोठे कामं व्हावेत, किंवा शिक्षणाचा दर्जा इथला उंचवावा। पण असलं काहीही झालं नाही। कोणताही मोठा उद्योगधंदा नाही, कारखाना नाही, रोजगाराच्या दृष्टीने कोणतंही काम या भागामध्ये झालं नाही आणि म्हणून लोक त्यांच्यावर थोडेसे या निवडणुकीमध्ये नाराज होते। 208 हा क्रमांक विधानसभेमध्ये पण गुंजला आहे, तो चर्चेचा विषय बनलेला आहे। जिथे तिथे त्यांना टोपण नाव म्हणून 208 म्हणून बोलवण्यात येत आहे। आशिष शेलारजी झाले, शिंदेजी झाले, अजित पवारजी झाले, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पण त्यांना ते टोपण नाव दिलं। काय सांगाल? नाही, एक निवडणूक झाल्यानंतर कोणाला किती मतं मिळाले हा विषय नसतो, म्हणजे मी त्याच्यामध्ये काही जास्त बोलणार नाही। त्यांनी असं बोलायला नव्हतं पाहिजे किंवा बोलायला पाहिजे काही, पण ते निवडून आले। आता परत येणाऱ्या 5 वर्षांचं प्रतिनिधित्व हे त्यांच्या हातामध्ये आहे आणि या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मला त्यांना हेच सांगावं असं वाटेल की येणाऱ्या 5 वर्षामध्ये ज्या विकास कामामध्ये आपण मागे पडलो
त्याच्यामध्ये सुधारणा करावी, जास्तीत जास्त काम आमच्या साकोली विधानसभा क्षेत्रामध्ये यावेत आणि ज्या गतीने बाकीचं जग समोर चाललं त्या प्रवाहामध्ये साकोली विधानसभा क्षेत्रसुद्धा मागे राहता कामा नये. येणाऱ्या काही दिवसात नगर परिषद नगरपंचायतच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहे, यावर आपली काय रणनीती राहील, कसं राहील? नगरपंचायतच्या निवडणुका किंवा बाकीच्या पण ज्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि बाकीचे जे मित्र पक्ष आहेत आम्ही सगळे लोक ज्या पद्धतीने आम्ही या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सगळ्यांनी एकजुटीने काम केलं, म्हणजे मी आभारसुद्धा मानतो तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सर्व जनतेचं आणि विशेष करून या महायुतीमधले जितके पक्ष आहेत भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये काम करणारे या सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांचे मी आभार मानतो की ज्या पद्धतीने या निवडणुकीमध्ये काम केलं आणि त्याचे रिझल्ट पण आम्हाला मिळाले. एक निसटता पराभव आमचा नक्कीच झाला, पण ज्या पद्धतीने काम केलं ते खरंच वाखाणण्याजोगे होतं आणि त्याच पद्धतीने आम्ही या नगरपंचायतच्या किंवा येणाऱ्या बाकी निवडणुकांमध्ये सुद्धा काम करू आणि निश्चितपणे येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये आमचा विजय होईल एवढी खात्री मला आहे. अविनाशजी ब्राह्मणकर इथे साकोली क्षेत्रामध्ये त्यांची ख्याती आहे, त्यांचं नाव भरपूर चांगलं आहे. येणाऱ्या आता जे काही निवडणुका असल्या किंवा काही पण असलं आणि आपल्या जनतेला, आपल्या साकोलीच्या जनतेला आपल्याकडून काय एक संदेश राहील? साकोली विधानसभा क्षेत्रातल्या लोकांना माझा एकच म्हणणं आहे किंवा म्हणजे संदेश देण्यालायक वगैरे इतका काही मोठा मी नाही, पण माझं एकच म्हणणं राहील की कोणती पण गोष्ट प्रयत्नांशिवाय होत नाही आणि प्रयत्न आणि आपल्यामध्ये कोणतीच गोष्ट यायला नको. हार जीत दोन्ही गोष्टी होत असतात आणि काही काही विषय जे आहेत जे आपल्या भागातले आहेत लोकांसाठी असतात त्या विषयांमध्ये आपण सर्वांनी राजकारणाच्या पलीकडे जाऊन विचार करायला पाहिजे. ज्या आपल्या गावातले, आपल्या तालुक्यातले किंवा परिसरातल्या लोकांना आपल्याकडनं, सगळ्यांकडनं, कोणत्याही पक्षातले लोक असोत, आपल्याकडनं अपेक्षा असतात की या कामाची गावाला गरज आहे आणि अशा कामांमध्ये आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन हातात हात ठेवून आपण सगळ्यांनी मिळून समोर जायला पाहिजे. आपल्या भागाच्या विकासासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करायला पाहिजे. येणारा उद्या मंत्रिमंडळ विस्तार आहे आणि आपले नागपूरचे जे देवाभाऊ मुख्यमंत्री बनलेले आहेत त्यांनी आपला आता कार्यभार पण सांभाळलेला, दोन्ही उपमुख्यमंत्री पण कार्यभार सांभाळला, काय सांगू इच्छिता? सर्वात आधी तर मी भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना शिंदे गट या तिन्ही पक्षांच्या सर्व नेत्यांचं मी अभिनंदन करतो आणि विशेष करून देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी परत ती जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि संपूर्ण महाराष्ट्राला याची खात्री आहे की आपला महाराष्ट्र आता एका मजबूत आणि चांगल्या हातामध्ये आहे आणि महाराष्ट्राची प्रगती किंवा महाराष्ट्राचा जो विकास आहे त्याची जबाबदारी ज्यांच्या हातामध्ये गेली, ज्यांच्या खांद्यावरती गेली ते देवेंद्रजी फडणवीसांचे खांदे, त्यांचे प्रयत्न नेहमी पॉझिटिव्ह राहतील. त्यांचं मी या चॅनलच्या माध्यमातून अभिनंदन करतो आणि त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजितदादा, ज्यांची काम करण्याची पद्धत, त्यांची शिस्त किंवा पंक्च्युअलिटी ज्याला आपण म्हणतो, या गोष्टी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माहीत आहेत आणि एकनाथजी शिंदे जे माजी मुख्यमंत्री होते, आज त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे. या सगळ्या नेत्यांना आमच्या शुभेच्छा आहेत, त्यांचं अभिनंदन आहे आणि महाराष्ट्र आमचा परत एकदा एक नंबरवरती, म्हणजे पहिलेही होता आणि तो नेहमीसाठी एक नंबरवरती राहील अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि परत सगळ्यांचं अभिनंदन करतो.